एखाद्या दिवशी संध्याकाळी आपल्याला भाकरी बनवायचा कंटाळा येतो तेव्हा बनवा अशी मस्त ही ज्वारीच्या पिठाची रेसिपी, जी बनवायला पण खूप सोपी आहे, पटकन तयार होते आणि मुलंसुद्धा खूप आवडीने खाणार। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यामध्ये 2 वाटी ज्वारीचे पीठ घ्यायचं। पीठ वाटीने किंवा कपाने मोजून घ्या। आता यात चवीनुसार 1 चमचा मीठ टाकायचं आणि 1 लिंबू घ्यायचं आणि एवढ्या पिठाला 1 पूर्ण लिंबाचा रस घालायचा। लिंबू नसेल तर यात 3 चमचे दही घालायचं। दह्याने सुद्धा रेसिपीला खूप छान टेस्ट येते। तर पूर्ण लिंबाचा रस मी यात पिळून घातला आहे। आता यात पाणी घालायचं। जेवढं पीठ आपण घेतलं होतं तेवढंच पाणी सुरुवातीला घालायचं। ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने 2 वाटी पाणी घालायचं। हे व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं। यात पिठाच्या गाठी होऊ द्यायच्या नाही। पीठ थोडं घट्टच वाटत आहे तर यात मी आणखी अर्धी वाटी पाणी घालते। तर टोटल आपण 2.5 वाटी पाणी घातलं आहे। बघा असं थोडं पातळ पीठ भिजवायचं। यावर आता झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं पीठ मुरू द्यायचं। इथे प्लेटमध्ये मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, 1 लाल मिरची आहे, लसूण घेतला आहे, थोडंसं अद्रक घेतलं आहे आणि कढीपत्ता घेतला आहे। आता याचा ठेचा करून घ्यायचा। लसूण भरपूर घालायचा, लसणाची टेस्ट या रेसिपीमध्ये खूप छान येते। तर बघा असा जाडसर ठेचा मी करून घेतला आहे। पीठ भिजत ठेवून सुद्धा 10 मिनिटं झाले आहे। पीठ आता चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं, कारण यात आपण भरपूर पाणी घातलं आहे तर पीठ खाली जाऊन बसलं आहे आणि पाणी वरती आहे, त्यामुळे पीठ असं मिक्स करून घ्यायचं। यात आता हा पूर्ण ठेचा घालायचा। तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार ठेचा घाला आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ह्या पिठाचे आपण डोसे बनवणार आहोत, त्यासाठी पीठ असं थोडं पातळच पाहिजे आणि आपण इन्स्टंट डोसे बनवणार आहोत म्हणून यात मी पाव चमचा सोडा घालते। जर तुम्हाला सोडा आवडत नसेल, सोडा घालायचा नसेल, नाही घातला तरीही चालेल। सोडा न घालताही याचे डोसे बनवू शकता। याला तुम्ही डोसे किंवा घावन म्हणू शकता, पण मला कुरकुरीत डोसे बनवायचे आहे त्यामुळे मी पीठ पातळ केलं आहे। जर तुम्हाला थोडे मऊ डोसे बनवायचे असेल तर पाणी थोडं कमी घालायचं। आता आपण हे पिठाचे डोसे बनवून घेऊयात। इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाल्यावर तव्याला तेल लावून घ्यायचे। हे पीठ तव्यावर सोडताना गॅसची फ्लेम हायच ठेवायची आणि पीठ आधी साईडला सोडायचं, त्यानंतर मधात टाकायचं, कारण तवा मधात जास्त गरम असतो। हे डोसे लवकरच शिजतात। डोसा मी तुम्हाला पलटून दाखवते। बघा मस्त खरपूस रंगावर भाजला गेला आहे। डोसा आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। डोसा मी तोडून दाखवते। बघा मस्त कुरकुरीत झाला आहे। हे ज्वारीच्या पिठाचे डोसे तुम्ही कोणत्याही भाजीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा तसेही हे कुरकुरीत डोसे खायला खूप छान लागतात। संध्याकाळच्या जेवणासाठी किंवा सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांना डब्यात देण्यासाठी सुद्धा हे डोसे तुम्ही बनवू शकता। खूप सोपे आहे आणि पटकन तयार होतात। तर इथे मी 2 मोठे पिकलेले टोमॅटो घेतले आहे आणि याच्या फोडी करून घेतल्या आहेत। यातच थोडंसं अद्रक टाकायचं, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची। मिरची पावडरऐवजी लाल सुक्या मिरच्या टाकू शकता। आता यात पाणी न घालता मिक्सरमधून याची अगदी बारीक प्युरी करून घ्यायची। बघा अशी स्मूथ प्युरी करायची आहे। काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली त्यामुळे याला रंग छान आला आहे। आता एका मोठ्या भांड्यामध्ये 1 वाटी तांदळाचे पीठ घ्यायचं, 2 चमचे रवा घ्यायचा, बारीक किंवा जाड रवा कोणताही घेऊ शकता। त्यानंतर ही मिक्सरमधून बारीक केलेली टोमॅटोची प्युरी घालायची। थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ही टोमॅटोची प्युरी पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवी। टोमॅटोची प्युरी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाली आहे। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी पाणी घेतलं आहे, यामुळे मिक्सरला जी प्युरी लागली असेल ते सुद्धा निघून जाते। आणि ज्या वाटीने आपण 1 वाटी तांदळाचे पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी घेतलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यात पिठाच्या गाठी होऊ द्यायच्या नाही। पिठामध्ये आपण रवा घातला आहे त्यामुळे आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं पीठ मुरू द्यायचं। तर आता 10 मिनिटांनी पीठ थोडंसं घट्ट झालं आहे।
आता यात परत 2 वाटी पाणी घालायचं आणि अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि बारीक चिरलेला कढीपत्ता सुद्धा घालायचा। हे पिठाचे आपण टोमॅटोचे घावन बनवणार आहे, म्हणून यात भरपूर पाणी घातलं आहे, कारण घावन बनवण्यासाठी पीठ पातळच लागते। पीठ आणखी थोडं घट्टच वाटते, तर यात मी आणखी थोडं अर्धी वाटी पाणी घालते। तर 1 वाटी पिठासाठी आपल्याला 3.5 ते 4 वाटी पाणी लागते। घावन तुम्हाला कुरकुरीत बनवायचे असेल तर बॅटर पातळ करायचं। घावन मी कुरकुरीत बनवणार आहे, त्यामुळे पाणी जास्त घालायचं आणि घावन जर तुम्हाला मऊ नरम पाहिजे असतील तर पाणी थोडं कमी घाला। आता हे बॅटर तयार झालं आहे, याचे आपण आता लगेच घावन बनवून घेऊयात। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि पूर्ण तव्याला तेल लावून घ्यायचे। आता इथे एक सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे घावन तव्यावर घालताना गॅस मोठा करायचा, यामुळे याला छान जाळी पडते। आणि बॅटर आधी साईडनी सोडायचं आणि त्यानंतर मधात सोडायचं, कारण तवा मधात जास्त गरम झाला असतो। आणि बॅटर तव्यावर घालण्याआधी ते चमच्याने मिक्स करून घ्यायचं, कारण यामध्ये आपण भरपूर पाणी घातलं आहे, यामुळे तांदळाचं पीठ आणि रवा खाली जाऊन बसतो आणि वरती पाणी राहते, त्यामुळे आधी चमच्याने बॅटर मिक्स करून घ्यायचं। 2 मिनिटांनी तवा असा गॅसवर हलवून घ्यायचा, यामुळे घावन सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजते। आता 2-3 मिनिटांनी हे पूर्ण शिजलं आहे। आता हे असं काढून घ्यायचं। याला तुम्ही टोमॅटोचा डोसा किंवा घावन म्हणू शकता। बघा मस्त कुरकुरीत झालं आहे। हे घावन तुम्ही नारळाची शेंगदाण्याची चटणी किंवा लोणच्यासोबतही खाऊ शकता। तर इथे मी 1 वाटी तांदूळ घेत आहे आणि 1 वाटी तांदूळसाठी अर्धी वाटी मिक्स डाळ घेतली आहे। ती मिक्स डाळ घरी नसेल तर तुमच्याकडे ज्या कोणत्या डाळी आहे त्या 2-2 चमचे डाळी घ्यायच्या। यामध्ये आहे तुरीची डाळ, मुगाची डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ आणि चण्याची डाळ। आता हे डाळ आणि तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। डाळ तांदूळ मी धुवून घेतले आहे। आता यात 3 चमचे शेंगदाणे घालायचे, पाणी घालायचं आणि 5 ते 10 मिनिटं हे डाळ तांदूळ बाजूला ठेवायचे। तोपर्यंत ह्या रेसिपीसाठी लागणारी बाकीची तयारी करून घ्यायची। आता इथे गॅसवर मी कुकर गरम करायला ठेवला आहे। यात 1 मोठा चमचा तेल घालायचे, 1 चमचा तूप घालायचं। तेल आणि तूप गरम झाले की यात काही खडे मसाले घालायचे आहे। तर यात मी 2 तेजपत्ता टाकते, 2 छोटे छोटे दालचिनीचे तुकडे टाकले आहे आणि इथे प्लेटमध्ये मी 3 लवंग घेतले आहे, 3 विलायची आणि 5-6 काळी मिरी घेतले आहेत। मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे। यातच अर्धा चमचा जिरं घालायचं, अर्धा चमचा मोहरी घालायची। जिरा आणि मोहरी तडतडली की 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 हिरव्या मिरच्या अशा लांब कट करून घालायच्या। 1 छोटा कांदा अगदी बारीक बारीक कट करून घेतला आहे, हा कांदा सुद्धा घालायचा। कांद्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा 2-3 मिनिटं परतून घ्यायचा। कांदा शिजला आहे। आता यात काही मसाले टाकायचे। तर अर्धा चमचा धने पावडर टाकायची, अर्धा चमचा जिरे पावडर, पाव चमचा हळद आणि चवीनुसार अर्धा चमचा लाल तिखट घालायचं। तिखट कमी घाला, कारण आपण यामध्ये आधीच हिरवी मिरची घातली आहे। आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा। आता मसाले 1-2 मिनिटं चांगले परतून घ्यायचे। 1 मिनिट मी मसाले परतून घेतले आहे। आता 3 चमचे दही घालायचं। दह्यामुळे ह्या रेसिपीला खूप छान टेस्ट येते, दही असेल तर नक्की घाला। आता इथे प्लेटमध्ये मी काही भाज्या कट करून घेतल्या आहे। यामध्ये 1 छोटं गाजर घेतलं आहे, 1 बटाटा आणि बीन्स कट करून घेतले आहे। यामधल्या ज्या कोणत्या भाज्या असेल तुमच्याकडे त्या घाला। भाज्या आता मसाल्यामध्ये 2-3 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। 2-3 मिनिटं मी भाज्या परतून घेतल्या आहे। आता यात हे डाळ तांदूळ आणि शेंगदाणे घालायचे। डाळ आणि तांदूळ भिजवलेलं पाणी घालायचं नाही। डाळ आणि तांदूळ सुद्धा 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचे। आपण मिक्स डाळ खिचडी बनवणार आहोत। जर तुम्हाला खिचडीमध्ये भाज्या घालायच्या नसेल तर तुम्ही भाज्या न घालताही ही खिचडी बनवू शकता। 2-3 मिनिटं डाळ तांदूळ परतून घ्यायचे। हॉटेल रेस्टॉरंटमध्ये सुद्धा सेम याच पद्धतीने ही मिक्स डाळ खिचडी बनवतात। तर 2 ते 3 मिनिटं मी डाळ आणि तांदूळ परतून घेतले आहे। आता यात पाणी किती घालायचं, तर आपण डाळ आणि तांदूळ 1.5 वाटी घेतली आहे। 1.5 वाटी डाळ तांदूळासाठी आपल्याला 2.5 ते 2.25 वाटी पाणी घालायचं आहे।
जर तुम्हाला खिचडी पातळ पाहिजे असेल तर 3 वाटी पाणी घाला, पण यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही। आता यात चवीनुसार मीठ घालायचं, तर यात मी 1 चमचा मीठ घालते। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचे झाकण लावून आता 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या। कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आहे। आता आपण खिचडी शिजली आहे का पाहूया। खिचडी शिजली आहे आणि मस्त खमंग वास येतोय। यावर आता बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची। कोथिंबीर मिक्स करून घ्यायची। बघा खिचडी व्यवस्थित शिजली आहे, भाज्या सुद्धा शिजल्या आहेत। आता यावर टाकण्यासाठी आपण तडका तयार करून घेऊया। त्यासाठी पॅनमध्ये मी 1 चमचा तूप घेतला आहे। तुम्ही तेलाचाही तडका घालू शकता, पण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये खिचडीमध्ये असा तुपाचा तडका घातला जातो, त्यामुळे खिचडी खूप टेस्टी लागते। तूप गरम झाले की यात 2-3 लाल मिरच्या घालायच्या, थोडंसं पाव चमचा जिरं घालायचं। आता हा तडका आपण खिचडीवर टाकून घेऊया। हा तडका तुम्ही डायरेक्ट कुकरमध्येच खिचडीवर घालू शकता, पण मला प्लेटिंग करायचं होतं, त्यामुळे मी ह्या मोठ्या बाउलमध्ये खिचडी काढून घेतली आहे। वरून थोडीशी कोथिंबीर घालूयात। मस्त खिचडी तयार झाली आहे आणि खूप टेस्टी होते। तर ह्या सगळ्या टिप्स वापरून अशी परफेक्ट खिचडी बनवा। अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी खिचडी घरीच तयार होते। तर एका मोठ्या भांड्यामध्ये 1 वाटी ज्वारीचे पीठ घ्यायचं, अर्धी वाटी गव्हाचे पीठ आणि पाव वाटी बेसन पीठ घ्यायचं। त्यानंतर ही रेसिपी छान कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये 2 चमचे रवा घालायचा, पाव चमचा हळद टाकायची। हळदीमुळे ह्या रेसिपीला रंग छान येतो। 1 चमचा जिरे पावडर टाकायचे, 1 चमचा मीठ। त्यानंतर ह्या वाटीमध्ये मी लसूण, अद्रक, मिरची आणि कढीपत्त्याची पेस्ट करून घेतली आहे। 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या, थोडंसं अद्रक, मिरची आणि कढीपत्ता घेतला होता। आता हे पिठामध्ये व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। पीठ आपल्याला अगदी पातळ करायचे आहे, ज्याप्रमाणे आपण डोशाचं बॅटर बनवतो अगदी तसंच हे तयार करायचे आहे। पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं, यात गुठळ्या होऊ द्यायचे नाही। ह्या पिठाचे तुम्ही डोसे किंवा घावण बनवू शकता। याचे आपण घावण बनवणार आहोत। बघा असं पातळ पीठ करून घ्यायचं आहे। आता यात मी पाव वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेते। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं पीठ मुरू द्यायचं। आता 10 मिनिटांनंतर पाहूया। इथे मी लिंबू घेतला आहे, यात अर्ध्या लिंबाचा रस घालायचा। लिंबू नसेल तर 2 चमचे दही घालू शकता, पण आंबट काहीतरी घाला, यामुळे घावण्याची टेस्ट खूप छान येते। पीठ जर घट्ट केलं तर घावण मऊ होतात आणि पातळ केलं तर घावण छान डोशासारखे कुरकुरीत होतात। तर आता हे आपलं बॅटर तयार झालं आहे। इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा तापला की याला तेल लावून घ्यायचे। सुरुवातीला बॅटर काठावर सोडायचं, त्यानंतर मधात टाकायचं, कारण मधात तवा जास्त गरम असतो। आणि प्रत्येक वेळी पीठ तव्यावर सोडण्याआधी चमच्याने मिक्स करून घ्यायचं, कारण आपण यात भरपूर पाणी घातलं आहे, तर पीठ खाली जाऊन बसते आणि वरती फक्त पाणीच असते। बघा छान होल्स पडले आहेत, यावरून सुद्धा तुम्ही तेल लावू शकता। पीठ तव्यावर सोडताना गॅस मोठा असला की घावणाला छान असे होल्स पडतात। बघा छान खरपूस रंगावर भाजला गेला आहे। याच प्रकारे सगळे घावण बनवून घ्यायचे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा मस्त तयार झाला आहे, दोन्ही साइडनी छान शिजला आहे। हे ज्वारीच्या पिठाचे आणि कणकीचे घावण तुम्ही कोणत्याही भाजीसोबत किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता। तर इथे मी 1 काकडी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ह्या काकडीच्या वरचे साल काढून घ्यायचे। आता काकडीचे छोटे छोटे पातळ काप करून घ्यायचे। काकडीची कोणतीही रेसिपी करण्याआधी काकडी थोडीशी खाऊन बघायची, कारण कधी कधी काकडी कडू निघते। तर इथे मी काकडीचे असे छोटे छोटे पातळ काप करून घेतले आहे आणि इथे भांड्यामध्ये 1 कप तांदूळ मी 4 तास भिजत ठेवले होते। जर तुम्ही सकाळी नाश्त्याला ही रेसिपी बनवत असाल तर रात्रीच तांदूळ भिजत ठेवायचे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ काढून घ्यायचे। तांदळामधलं पाणी काढून घेतलं आहे। यातच काकडी घालायची आणि अर्धी वाटी पोहे घालायचे। आता हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं। यात काकडीचे छोटे छोटे तुकडे राहायला नको।
तर हे मी मिक्सरला वाटून घेतलं आहे। आता यात 2-3 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि पाव वाटी स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलेली कोथिंबीर घालायची, 5-6 कढीपत्त्याची पानं घालायची आणि परत हे एकदा मिक्सरला वाटून घ्यायचं। कोथिंबीर कढीपत्ता असा नंतर घातल्यामुळे त्याची बारीक पेस्ट होत नाही आणि ती अगदी बारीक बारीक कापून घेतल्यासारखी दिसते। तर हे वाटलेलं मिश्रण मी ह्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते। आता यात थोडंसं पाणी घालायचं। बघा कोथिंबीर बारीक बारीक कट केल्यासारखी दिसते। आता यात चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा चमचा जिरं घालायचं। जिरं आणि मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बॅटर जर तुम्हाला पातळ करायचं असेल तर थोडंसं पाणी घालू शकता। जसं आपण डोशाचं बॅटर बनवतो तसंच हे बॅटर बनवायचं आहे। याचे तुम्ही डोसे किंवा घावन बनवू शकता। आता इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला होता। तवा गरम झाला आहे। आता याला तेल लावून घ्यायचे। बॅटर तव्यावर सोडताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची। गॅस मोठा असल्यामुळे यावर छान होल्स पडतात। आणि आता गॅस मीडियम करून डोसा शिजवून घ्यायचा। मी याचे असे छोटे छोटे डोसे बनवून घेते। मुलांना असे छोटे छोटे डोसे खायला खूप आवडतात। डोसा एका बाजूने शिजल्यानंतर पलटून दुसऱ्या बाजूने शिजवून घ्यायचा। बघा मस्त खरपूस रंगावर भाजला गेला आहे। तर दोन्ही बाजूनी मी डोसा शिजवून घेतला आहे। आता प्लेटमध्ये काढून घेऊया। आणखी एक डोसा बनवून दाखवते। हे डोसे तुम्ही जितके पातळ करू शकाल तेवढे पातळ करा। पटकन असे डोसे तयार होतात आणि खूप हेल्दी आहे। आता उन्हाळ्यामध्ये एखाद्या दिवशी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी हे डोसे बनवा। हे डोसे बघा अगदी मऊ झाले आहे आणि खूप छान लागतात। मुलं तर खूप आवडीने खाणार। हे तुम्ही दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।